हा हात मित्रासाठी नाही येणार तर मग कोणासाठी येणार? तर जय शिवराय मंडळी. आमचा जिवलग मित्र रावल्या आला होता छत्रपती संभाजीनगरवरून खास आपल्याला भेटण्यासाठी. तसं रावला लय दिवसांनी भेटत होता, तर त्याला बोललो चल कुठे फिरायला जाऊ म्हटलं. मग शेवटी प्लॅन ठरला राजांचं कड राजगडला जायचा. तसं आम्हाला पहाटे लवकर निघायचं होतं म्हणा, पण गडी काय लवकर उठलाच नाही. मग तसं मस्तपैकी पोहे घेतले आणि त्यासोबत आम्हाला सनबात पण फ्री मिळाला. नाही म्हटलं तरी आम्हाला 9 वाजलेच होते बैराच्या पायथ्याशी यायला. तसं नेहमी मी पाली दरवाजाने जात असतो, पण यंदा म्हटलं चोर दरवाजाने जाऊ बघा. पण काय सांगू बेकार हालत झाली होती. पहिलं आजीनं आम्हाला लिंबू पाणी दिलं आणि काय सांगावं कसलं भारी दिसत होता. काही म्हणा आपल्या राजांच्या किल्ल्यांची गोष्टच वेगळी आहे म्हणा. गडाची तर फार हालत खराब झाली होती. नेमकी त्याच दिवशी बेकार ऊन पडलं होतं, तरी त्याला बोललो होतो की सकाळी लवकर निघू म्हणून. आज तरी गडावर गर्दी होती. काही इथं सातारवरनं पोरांची ट्रिप पण आली होती. शेवटी चोर दरवाजा आलाच. मनाला जरा शांती वाटली. गडावर जरा बांधकाम चालू होतं. बघून जरा भारी वाटलं. आपल्या गडकोटांचं संवर्धन झालंच पाहिजे. तसं तसं राजगडाचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचा आहे. आधी तो